नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण करणार आहे खुसखुशीत अशी छान डाळबट्टी आणि त्यासोबत चविष्ट असं वरण। चला बघूया रेसिपी। त्यासाठी मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, म्हणजेच कणिक, आणि त्यामध्ये आता 1 वाटी मी रवा घेणार आहे। बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला इथे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला, आणि आता छान हातावर चोळून ओवा टाकायचा आहे, जेणेकरून आपली बट्टी चवीला तर छान होईलच, सोबतच पचायला पण हलकी होईल। हळद टाकायची थोडी। हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे, स्किप केली तरी चालेल, पण कलर छान येतो बट्टीला, त्यामुळे मी टाकली आहे थोडी। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्यामध्ये मी तेलाचं मोहन टाकलं होतं, पण ते व्हिडिओ शूट करायचा राहिला। त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून तेलाचं मोहन त्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर मी ते पूर्ण पिठाला चोळून घेते ते तेल। पूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आपण टाकलेलं ते मोहन। तुपाचं मोहन पण आपण टाकू शकतो, तेलाचं तुपाचं दोन्ही पण चालेल, पण मी तेलाचं मोहन टाकलेलं आहे। आता याला छान पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे याचं पीठ। छान पीठ भिजवून घेऊ आपण आता याचं पीठ अगदीच घट्ट नाही आणि अगदीच सैल पण नाही, असं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण त्यामध्ये रवा आहे, रवा पाणी शोषून घेणार आहे पूर्ण। पीठ भिजवून झालं आहे आपलं, तर आपण याला झाकून ठेवून देऊ थोडा वेळ। तोपर्यंत आपण आता वरण लावून घेऊ। त्यासाठी मी इथे तुरीची, मुगाची आणि हरभऱ्याची डाळ घेतली आहे। तुरीची डाळ जास्त घेतली, मुगाची आणि हरभऱ्याची डाळ 2-2 चमचे घेतलेली आहे। डाळींचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो, फक्त तुरीचे वरण केलं तरी चालतं, पण मी थोडीशी मुगाची आणि हरभऱ्याची डाळ घेतली आहे। त्याच्यामध्ये मसुराची डाळ पण आपण ॲड करू शकतो। आता या डाळी छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला। त्याच्यामध्ये थोडंसं इंचभर पाणी ठेवायचं आहे आणि कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला। आपलं वरण शिजतंय तोपर्यंत आपण जे पीठ भिजवून घेतलं होतं ते आता परत एकदा थोडंसं मऊ करून घेऊ, आणि त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला। सगळ्या पिठाचे गोळे करून घेतलेत मी। आता त्यातला एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटायची आहे। हे नाही केलं तरी चालतं, डायरेक्ट हे जे गोळे आपण केले ते वाफायला ठेवले तरी चालतात, पण हे असं थोडंसं केलं की बट्टी आपली आतून जरा खुसखुशीत होते। याची एक पोळी लाटून घ्यायची आपल्याला। अजून एका उंड्याची पोळी लाटून घेणार आहे। असं केल्याने बट्टी आतून अशी गच्च होत नाही, खुसखुशीत होते छान। आता या पोळीला आपण तेल लावून घ्यायचं आहे, आणि जी आधी पोळी लाटून घेतली होती त्याच्यावर ठेवून घ्यायची आणि असा रोल करून घ्यायचा आपल्याला त्याचा, जेणेकरून आतून ती अशी खुसखुशीत होईल। याला असं खूप जोर देऊन नाही प्रेस करायचं आहे, हलक्या हाताने, जेणेकरून ती आतून अशी पोकळ राहील आणि आपली मग त्यामुळे छान बट्टी होते। असेच आता मी सगळे गोळे करून घेणार आहे, आणि आपल्याला त्याला इडली पात्रामध्ये वाफवून घ्यायचं आहे। मी इडली पात्राच्या प्लेटला तेल लावून घेतलं आहे, खाली पाणी टाकून घेतलं आहे, आणि त्यामध्ये आपण आता हे गोळे ठेवून घेऊ। झाकण लावून आता आपल्याला याला वाफायला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपण आता वरण लावलं होतं ते पण झालं आहे आपलं, शिजले वरण छान। ते काढून घ्यायचं आता आपल्याला।
छान घोटून घेऊ आपण. शिजली आपली डाळ छान, त्याला घोटून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून पातळ करून घेतलं आहे मी ते वरण. आता आपल्याला याला फोडणी द्यायची. त्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलं आहे तापायला. त्यामध्ये मोहरी, जिरे. तेल तापल्यानंतरच आपल्याला मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत. त्यानंतर आपण चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये टाकायचा आहे. बारीक चिरून घेतलाय मी कांदा, तो टाकलाय त्यामध्ये. त्यानंतर हिंग टाकायचं आहे त्यामध्ये थोडा. कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी चिरून घेतल्या होत्या, त्या टाकायच्या त्याच्यामध्ये. कढीपत्ता टाकायचा आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर हे लसूण, जिरे आणि खोबरं ह्याचं वाटण करून घेतलं होतं मी, ते पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर टाकायची आहे छान. त्यानंतर चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. आता थोडा टोमॅटो गाळ शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. टोमॅटो पटकन शिजावा त्यासाठी थोडंसं मीठ टाकणार आहे त्यामध्ये. त्यानंतर कसुरी मेथी टाकली आहे. छान चव येते कसुरी मेथीने. हळद टाकायची आहे त्यामध्ये. नंतर लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि धने पावडर. सगळे मसाले छान परतून घेऊ आपण आता. त्यानंतर आपण जे शिजवून घेतलं होतं वरण ते त्यामध्ये टाकून घेऊ. डाळबट्टी सोबतचं वरण थोडं पातळच असतं, त्यामुळे पाणी आपल्या अंदाजानुसार टाकायचं आहे. मीठ टाकायचं चवीनुसार. किती छान कलर आला बघा आपल्या वरणाला. हे वरण आपण भातासोबत, पोळीसोबत पण खाऊ शकतो. कधी जर भाजीला काही नसेल तर हे वरण तुम्ही नक्की पोळीसोबत करून बघा. कोथिंबीर टाकायची वरून थोडी. आता याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे वरणाला छान. वरण तयार आहे आपलं. आता आपण आपल्या त्या बट्ट्या शिजल्यात का ते बघू. त्यामध्ये मी चाकू टाकून बघणार आहे. चाकूला जर काही लागलं नाही तर छान शिजल्यात बघा. काहीच नाही, छान शिजल्यात आपल्या बट्ट्या. हाताला पण बघा काहीच पीठ चिटकत नाही. तर आपले छान बट्ट्या शिजल्यात. आपण आता सगळे काढून घेऊ गोळे ते आणि आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता तर मी 2 आकारात ह्या बट्ट्या कापून घेणार आहे. 2 गोळ्यांची मी चौकोनीमध्ये कापून घेणार आहे आणि 2 गोळ्यांचे असे चकत्यासारखं कापून घेणार आहे. छान खरपूस तळल्या जातात मग त्या छान लागतात. नुसती पण बट्टी खायला खूप छान लागते. मग आपण याचप्रमाणे आता सगळ्या बट्ट्या कापून घेऊ.
अशा 2 आकारामध्ये मी या सगळ्या बट्ट्या कापून घेतल्या. सगळ्या एकच सारख्या कापल्या तरी चालतील. आपण आता ह्यात तळून घेऊ छान. तेल तापलंय आपलं, त्यामध्ये आपण बट्ट्या सोडून घेऊ. आता या बट्ट्या आपल्याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. बट्ट्या तळायला थोडासा वेळ लागतो, पण चवीला मात्र खूप छान लागतात. त्यामुळे थोडा वेळ जरी गेला तरी काही हरकत नाही. छान रंग आलाय बघा. आपण काढून घेऊ आता या. याचप्रमाणे आपण आता सगळ्या बट्ट्या तळून घेऊ. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. ज्यांनी ज्यांनी केलं आहे सबस्क्राईब त्या सगळ्यांचे खरंच मनापासून आभार. आणि ज्यांनी नाही केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. सगळ्या बट्ट्यात तळून तयार आहेत आपल्या. छान त्यासोबत वरण, तूप, लिंबू आणि कांदा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.